नमस्कार. आज आपण उन्हाळा स्पेशल जेवणाच्या ताटासोबत तोंडी लावण्यासाठी मस्त चटपटीत कैरीची चटणी बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी एक नीलम कैरी त्याची साल काढून अशा फोडी करून घेतले आहे. याला आता मिक्सरच्या बाउलमध्ये टाकायचे. यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहे. 1 चमचा जिरे, 4 ते 5 चमचे जाडसर शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. यामुळे चटणी छान मिळून येते, चटणीला पाणी सुटत नाही. चवीनुसार मीठ घालायचं आहे. 2 चमचे लाल मिरची पावडर टाकायचं आहे. तर इथे मी 1 चमचा जास्त तिखट लाल मिरची पावडर आणि 1 चमचा काश्मीर लाल मिरची पावडर घातली. यामुळे चटणीला कलर छान येतो. आता झाकण लावून मिक्सरला चटणी फिरवून घ्यायची. आता इथे मी मिक्सरला चटणी चांगली फिरवून घेतली. चमच्याने एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता चटणी चांगली मिक्स करून झाली. यामध्येच 2 मोठे बारीक चिरलेले कांदे घालायचे आणि परत झाकण लावून आपल्याला ही चटणी मिक्सरला चालू बंद करत फिरून घ्यायचे. आता ही चटणी मी मिक्सरला चालू बंद करत फिरून घेतले. तर चटणी आपल्याला खूप जास्त बारीक करायची नाही. अशी चटणीमध्ये कांद्याचे थोडेफार तुकडे राहिले तरी चालते. खाता वेळेस चवीला खूप छान लागते. यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे बघू शकता चटणीला अजिबात पाणी सुटलं नाही. मस्त चटणीला कलर आला आहे. आता काढून घ्यायचे आणि या चटणीला आपल्याला तडका द्यायचा आहे. तर इथे मी तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतले. यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालायचे आणि हा तडका आपल्याला चटणीवर टाकायचा आहे. चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता हे चांगलं मिक्स करून घेतले. तर बघू शकता मस्त आपली कैरीची चटणी तयार झाली आहे. तर ही चटणी तुम्ही जेवणाच्या ताटासोबत तोंडी लावण्यासाठी वाढू शकता किंवा नुसती चपाती भाकरीसोबत जरी खाली तरी खूप छान लागते. सध्या उन्हाळा चालू झाला आहे आणि बाहेर कैऱ्या मस्त भेटायला लागल्या. अशा वेळी ही कैरीची चटणी तुम्ही झटपट बनवू शकता. मस्त चवीला लागते. तर या पद्धतीने रेसिपी तुम्ही घरी करून पहा आणि रेसिपी कशी झाली मला खाली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.